नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे हरीश लातूरकर अकॅडमी या प्ले स्टोअरवरील ऍपमध्ये त्याच पद्धतीनं हरीश शिंदे लातूरकर या युट्यूब चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्रमसंख्याचा भाग दुसरा उनाई वर्गचा क्लास 13वा 14वा पाहत आहोत. ठीक आहे. चला, शेवटचा प्रश्न काय होता मला सांगाल का रे? शेवटचा प्रश्न काय होता? ओके ओके, मूळ संख्याचं होतं ना. ठीक आहे. पुढचा प्रकार घेऊया. 11वा प्रश्न. एक, तीन, सहा, 10, 15, 21, 28 क्वेश्चन मार्क. पर्याय देतोय 28, दुसरा पर्याय 27, तिसरा 35, चौथा 36. हा, कसल्या संख्येत रे? हा त्रिकोणी संख्या. तुम्हाला त्रिकोणी संख्या मी लिहून दिलेली आहेत, शिकवलेली आहेत, तुम्ही त्या पाठ केलेल्या असाव्यात. ओके, त्रिकोणी संख्या आहेत. मग 1, 3, 6, 10, 15, 21, 28 या क्रमाने येणार त्रिकोणी संख्येत. तर त्रिकोणी संख्या म्हणजे काय? समजा n ही संख्या आहे, n संख्येची पुढली संख्या n+1 त्याची निमपट म्हणजे त्रिकोणी संख्या. फॉर एक्झाम्पल, मी समजा n बरोबर 2 घेतलं, 2 घेतलं, 2ची पुढली संख्या 3, 3 भागिले 3 ची निमपट, तर 3 ही काय झाली? त्रिकोणी संख्या झाली. त्रिकोणी संख्या आपण सेपरेटली शिकवलेलं आहे. ओके. हा, तर 1, 3, 6 व्हिडिओ ऑन ठेव. शिवतेज, शिवतेज, तनुष्का व्हिडिओ ऑन ठेवा. शिवतेज, शिवतेज इंगळे. ओके. हा, तर पहा, तर ह्या क्रमाने 28 नंतरची त्रिकोण संख्या कोणती रे? 28 नंतर त्रिकोण संख्या आहे 36. तेव्हा आपण उत्तर काय असणार? 36 असणार. छत्तीस. काय आहे? त्रिकोणी संख्या, क्रमवार त्रिकोणी संख्या, क्रमवार त्रिकोणी संख्या. पुढचा प्रश्न आपण जाऊया. 12वा प्रश्न. ऑन युअर स्क्रीन. 7, 8, 11, 17, 27 क्वेश्चन मार्क. पर्याय देतोय. पहिला पर्याय आहे 39, दुसरा पर्याय आहे 40, तिसरा पर्याय आहे 42, चौथा पर्याय आहे 41. फरक करा, फरक काढला तुम्हाला समजेल. हा हा, आदिनाथ सांग. मूळ संख्या फरक मध्ये त्रिकोणी संख्या. काय ते आदिनाथ? त्रिकोणी संख्या फरक. मूळ संख्या फरक येतोय. बरं. त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्याचा फरक येतोय. ओके. 7 मध्ये 8 एकचा फरक आहे, +1. 8 + 11 + 3 एक त्रिकोण संख्या आहे, 3 त्रिकोण संख्या आहे. 11 + 17 +6चा वर्ग आहे, 6 सुद्धा त्रिकोण संख्या आहे. 17 + 27 +10 10 ही सुद्धा त्रिकोण संख्या आहे. 10च्या पुढे त्रिकोण संख्या कोणती? 15. 27 मध्ये +15 यायचंय. हा, हे म्हणजे काय? त्रिकोणी संख्यांचा फरक आहे. काय याच्यामध्ये? त्रिकोणी संख्यांचा फरक वाढत जातोय. ओके. 7 आणि 5 12 2 अच्छा, 2 आणि 3 आणि 4 42 तुमचं काय असणार उत्तर सर? पर्याय क्रमांक 2. समजते सगळ्यांना? हो सर. हो सर. हो सर. हो होमवर्क सर. केलं ना सगळ्यांनी? होमवर्क केलाय ना? हो सर. हो सर. हो सर. पुढचा प्रश्न आपण घेऊया. प्रश्न क्रमांक 13. 17, 26, 37, 50 प्रकार वेगळे आहेत हा. क्वेश्चन मार्क. पहिला पर्याय 63, दुसरा पर्याय 64,
तिसरा 65, चौथा 66, 17, 26, 37, 50. छान. तनुष्का माईक अनम्यूट होतोय का? नाही होत. दाखव ना कोणाला तरी मोबाईल तुझा. मायक्रोफोनचा ऍक्सेस नाही तुझ्या मोबाईलचा, त्यामुळे माईक अनम्यूट होत नाहीये. हा. अक्षरा. सर प्रत्येक संख्या म्हणजे वर्ग संख्या अधिक एक n वर्ग अधिक एक हा. सूत्र बसते. एक अशी संख्या दिसते बघा. 17 काय रे? 4चा वर्ग अधिक 1 आहे. 26 काय रे? 5चा वर्ग अधिक 1 आहे. 37 काय रे? 6चा वर्ग अधिक 1 आहे. 50 काय? 7चा वर्ग अधिक 1 आहे. मग पुढे काय आलं पाहिजे? 8चा वर्ग अधिक 1. आठचा वर्ग. काय? 64 अधिक 1 म्हणजे 65 तुमचं काय असेल उत्तर. पर्याय क्रमांक 3 तुमचं उत्तर. बरं. ओके. हो पुढच्या सर. प्रश्नाकडे जाऊया. पुढला प्रश्न आपण तुम्हाला देतोय. सर हा बोला. अजून एक लॉजिक आहे त्याला. सांगा. फरक सर 9 येतो, मग 11 येतो, मग 13 येतं, मग 16 ऍड केलं 66. बर फरक चेक. इथं 9चा फरक आहे, इथं 11चा फरक आहे, इथं 13चा फरक आहे. मला 9, 11, 13. मग इथं 15चा फरक पाहिजे. विषम संख्या क्रमाने म्हणलं तर 15चा फरक पाहिजे, किंवा मूळ संख्या क्रमाने म्हणतो 17चा फरक पाहिजे. तर 50 म्हणतो इथं 65 येते. ओके, लागतंय. बरोबर आहे. ओके, लोअर हँड करा सगळ्यांनी. लोअर हँड करून ठेवा. तनुष्का लोअर हँड करून ठेवा. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. पुढचा प्रश्न स्क्रीनवर घेतोय मी. 14वा प्रश्न. 24, 25, सॉरी 24, 35. 24, 35. सोपं आहे बघा, तुम्हाला लक्षात पण आलं असेल. 48, 63, क्वेश्चन मार्क. पर्याय पर्यायाची गरज आहे का नाही? हा, पेरा सांग. सर इथं 25 फायचा स्क्वेअर आहे, -1 केलं तर 24 येईल. बरोबर आहे. 6चा स्क्वेअर 36 आहे, तर -1 केलं तर 35 येईल. 7चा स्क्वेअर 49 आहे, तर 6चा वर्ग वजा 1, 7चा वर्ग वजा 1. बोलू करेल. 7चा वर्ग वजा 1, 8चा वर्ग वजा 1, 9चा वर्ग वजा 1, आता 9चा वर्ग बघायचा. 81 वजा 1. तुमचं उत्तर असणार 80. ते 80 तुमचं उत्तर असणार आहे. ठीक तर आहे. क्रमवार विषम संख्यांचा देखील आहे फरक त्यात. हा, फरकापेक्षा सोपं लागतंय. फरक पण काढायची गरज नाही. आणि वर्ग संख्येच्या जवळची संख्या बघा ना. फरक तर कसं काढायची? फरक काढायला तुम्हाला वेळ लागणार ना. फरक काढायला तुम्हाला वजाबाकी करावं लागणार. थोडा वेळ कसं घालायचंय? आणि वर्ग संख्येच्या जवळची संख्या n वर्ग वजा 1, n वर्ग अधिक 1. ती लॉजिक लागते ना सोपं. ते सोपं लॉजिक बघा. ओके. पुढला प्रश्न देतोय मी. 15वा. 20, 30, 42, 56. पहिला पर्याय 63, दुसरा पर्याय 68, तिसरा पर्याय 65, चौथा पर्याय 12. जाऊन करा. लॉजिक सांग. 20 अधिक 10 30, 30 अधिक 12 42, 42 बर बर, ठीक आहे. अजून कोण सांगते? उत्कर्ष कुचेकर सांग. उत्कर्ष कुचेकर.
परत 20 + 10 30, 30 + 12 42, 42 + 14 56, मग 56 + 16 72. बरं ठीक आहे. आता वेगळं लॉजिक अपेक्षित आहे मला. वेगळं लॉजिक कोण सांगणार आहे? आरुष. आरुष सांग. सर ते एन स्क्वेअर अधिक एन आहे सर त्याचं लॉजिक येते मग 8 चा स्क्वेअर 64 + 8 72 येते. मग फरक काय दा? फरक बरोबर आहे. 10चा फरक आहे, 12चा फरक आहे, इथं कितीचा फरक आहे? 14चा फरक आहे. तुमच्या म्हणण्यानुसार इथं 16चा फरक पाहिजे, मग इथं 72 येतंय. बरं, हे हे पण लॉजिक करेक्ट आहे. पण अजून एक लॉजिक लागतं, म्हणजे 4चा सर मी वर्ग सांगू अधिक 4. लॉजिक लागतंय एन वर्ग अधिक एन, किंवा एन वर्ग वजा एन. हे दोन्ही लॉजिक लागतं. नंबर सेट आपण शिकलोय ना, आपल्या उन्हाळी वर्ग क्लास नंबर 3 बघितला असेल तर बघून घ्या. नंबर सेट आपण शिकलोय, तो नंबर सेट खूप महत्वाचा आहे. हा ऍप मध्ये आपले आहे उन्हाळी वर्ग क्लास 3, तो बघून घ्या ऍपमध्ये जाऊन. ठीक आहे. हा, तर 4चा वर्ग अधिक 4, 5चा वर्ग अधिक 5, 6चा वर्ग अधिक 6, 7चा वर्ग अधिक 7. इथे काय पाहिजे? 8चा वर्ग अधिक 8, 8चा वर्ग 64 अधिक 8 12. ओके, या पद्धतीने. तर मायनस केलं तरी पण जमते ना? हो, जमतं जमतं. ठीक आहे. 5चा वर्ग वजा 5 करा, 5चा वर्ग वजा 5, 6चा वर्ग वजा 6, 7चा वर्ग वजा 7, 8चा वर्ग वजा 8, 9चा वर्ग वजा 9 करा, तरी पण येतं. चालेल. ओके. हा, आपण जेव्हा पुढच्या हो. प्रश्न 3, 10, 15, 26, 35, 50. क्वेश्चन मार्क. पहिला पर्याय 65, दुसरा 62, तिसरा 63, चौथा 64. लोअर हँड करायचं ऑपरेशन संपल्यानंतर नवीन पुस्तक नवीन रोल रेज हँड करायचं. हा, शंभूराज सांग. शंभूराज देवकर. सर सर 2चा वर्ग ब- तीन 2चा वर्ग वजा 1, 3चा वर्ग अधिक 1, 4चा वर्ग वजा 1, 5चा वर्ग अधिक 1, म्हणजे वजा 1 अधिक 1 वजा 1 अधिक 1 असं चालू आहे. 6चा वर्ग वजा 1, 7चा वर्ग अधिक 1, 8चा वर्ग वजा 1, 64 वजा 1, 63 तुमचं उत्तर आहे. कळते? हो सर. हो सर. ओके. हो पुढचा सर. प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक 17. शून्य 6 6, 18, 20, 38, 42. क्वेश्चन मार्क. पर्याय होते. पहिला पर्याय 62, दुसरा पर्याय 66, तिसरा 68, चौथा 70. वर्गसंख्याच्या जवळच्या संख्येत शून्य कधी होतं? स्वराज सांग.
सर म्हणजे एकाड एक संख्या बघायची. बरं एका एक बघायची. बरं तुम्ही सांग. आता शून्य कधी सर येतं? म्हणजे शून्य पहिल्यांदा कधी येतं? एकचा वर्ग वजा एक केलं तर शून्य येतं. 6 कधी येतं रे? वजा 3चा वर्ग वजा 2 केलं की 6 येतं. 20 कधी येतं रे? 3चा वर्ग वजा 3. 5चा वर्ग वजा 5. 5चा वर्ग वजा 5. 3चा वर्ग वजा 3 केलं येतं. 20 कधी येतं रे? 5चा वर्ग वजा 5 केलं येतं. 42 कधी येतं रे? 6चा वर्ग वजा 6 केलं येतं. पण हे आपलं लॉजिक नाही, आपलं हे क्वेश्चन आहे. 7चा वर्ग येतो. हा. सर 7चा वर्ग होतो. सॉरी 7चा वर्ग. 7चा वर्ग वजा 7. 7चा वर्ग वजा 7. ओके. आता हे लॉजिक शोधायचं. 6 कसे येणार आहे? 6 कसे येणार सांगा बरं. 2चा वर्ग अधिक 2 येईल का 2चा वर्ग अधिक 2. 18. 4चा वर्ग अधिक 2. 38. 6चा वर्ग अधिक 2. चिन्हाचं काय येणार मग? 8चा वर्ग अधिक 8चा वर्ग 64 66. अधिक 2. 66. तर येतं 66. समजलं सगळ्यांना? हो. हो सर. 18 ऑप्शन लिहूया. शून्य 7 22 35 सॉरी 45 45 क्वेश्चन मार्क. पहिला पर्याय 99. दुसरा 74. तिसरा 76. चौथा 71. शून्य कधी येतं रे? 1चा वर्ग वजा 1 केलं की शून्य येतं. येतं का नाही? 7 कधी येतं? 7 बघा बरं. 7च्या वरची वर्ग संख्या कोणती आहे? 9 आहे. 9 मध्ये किती वेळा 7 येणार आहे? हा 2. 1चा वर्ग वजा 1. 3चा वर्ग वजा 2. 22च्या जवळची वर्ग संख्या कोणती रे? 25 आहे. 5चा वर्ग किती वजा करावं लागतील? 3 वजा करावं लागतं. लॉजिक कळते का? 1 3 5 नंतर 7 येणार आहे. आणि वजा 1 वजा 2 वजा 3 काय येणार येतात? 7चा वर्ग वजा 4 येणार आहे. 4. 7चा वर्ग 49 वजा 4 45. मग पुढची विषय संख्या कोणती रे? 9. 9चा वर्ग ही वजा 1 वजा 2 वजा 3 वजा 4 वजा 5. 9चा वर्ग वजा 5. 9चा वर्ग किती? 81. 81 वजा 5 81. 4. ओके. 73. हे जे सगळे प्रश्न होते हे वर्गसंख्यावर आधारित प्रश्न होते. ते समान टाईप होतं म्हणून ते सुटलं. परीक्षेत मिक्स येतं. ओके. समजते सगळ्यांना? हो सर. हो सर. शिवराज काय आहे? क्लास संपल्यानंतर आज मला फोन कर. तुझं ऍप ऑन करून घेऊन घ्या. शिवराज काय आहे? आणि व्हिडिओ वाटतो ना. शिवराज काय क्लास संपल्यानंतर फोन करा मला. हो हो. पुढचा प्रकार घेऊया आपण आता. प्रश्न किती चालू आहे? 19. 9 28 65 126 क्वेश्चन मार्क. पहिला पर्याय 344. दुसरा पर्याय 256. तिसरा 217. चौथा
227. ओ रिझल्ट खूप आले. हा, समृद्ध सांग. प्रत्येक वेळेस नवीन विद्यार्थ्याला एन पसंती घन द्यायची. अधिक एन एक. हा, काय लॉजिक आहे? एन घन अधिक एन एक. घन अधिक एक. एन घन अधिक एक हे लॉजिक आहे. ओके. हा, 9 म्हणजे काय रे? 2चा घन अधिक 1, 3चा घन अधिक 1, 4चा घन अधिक 1, 5चा घन अधिक 1, पुढे 6चा घन अधिक 1, 7चा घन अधिक 1 216 अधिक 1 200. 16 अधिक 1 म्हणजे 17. ओके, समजतंय? हो सर. हो सर. हो सर. हो सर. हो सर. शून्य 7 26 63 क्वेश्चन मार्क. पर्यायाची गरज नाही असं वाटतंय मला. अरे, कोण ऑन केलं? शिवराज, काय शेअर केले तू? व्हाईटबोर्ड शेअर केलाय. कोणत्याही आपल्याला ज्या ज्या बटन बद्दल, ज्या ऑप्शन बद्दल आपल्याला माहित नाही त्या ऑप्शनवर क्लिक करू नये. ठीक आहे शिवराज? हा, 0 7 26 63. चला रेज हँड बघूया. हा, शिफ्ट चिन्ह सांग बरं. एनचं घन वजा 1. व्हेरी गुड. काय लॉजिक लागते? एन घन वजा 1 लॉजिक लागते. एन घन वजा 1, 1चा घन वजा 1, 2चा घन वजा 1, 3चा घन वजा 1, 4चा घन वजा 1, 5चा घन वजा 1, 5चा घन 125 वजा 1 124. ओके. वा, पुढला प्रश्न. प्रश्न क्रमांक 21. 2, 10, 30, 68, 130, 222 क्वेश्चन मार्क. पहिला पर्याय 326, दुसरा पर्याय 333, तिसरा पर्याय 343, चौथा पर्याय 350. हे रिझल्ट या प्रश्नाचे आहेत. ठीक आहे, अस्मिता सांग. सर एन घन प्लस एन. एन घन प्लस एन लॉजिक लागलं. ओके, लॉजिक काय आहे? एन घन प्लस एन. ओके, 1चा घन अधिक 1 2, 2चा घन अधिक 2, 3चा घन अधिक 3, 4चा घन अधिक 4, 5चा घन अधिक 5, 6चा घन अधिक 6, पुढे 7चा घन अधिक 7, 7चा घन किती रे? 43 अधिक 7 43. 350. उत्तर पर्याय क्रमांक 4. समजतंय? हो सर. हो सर. हो सर. हो सर. 22वा प्रश्न घेऊया. शून्य 10 24 60 120 क्वेश्चन मार्क. पहिला पर्याय 234, दुसरा 210, तिसरा 240,
14 222. सर एन चा घन वजा एन. बरं. आपली पद्धत काय आहे, रेझाईन खेळायची. प्रत्येक वेळेस नवीन मुलांना संधी देत असतो त्यावेळेस सांगायची. हे अस्मिता सांग बरं. अस्मिता. सर एन घन वजा एन. हा एन घन प्लस वजा एन. हे लॉजिक काय असते, एन घन वजा एन हे लॉजिक असते. एकचा घन वजा एक, दोनचा घन वजा दोन, तीनचा घन वजा तीन, चारचा घन वजा चार, पाचचा घन वजा पाच, सहाचा घन वजा सहा. सहा भागाने किती, 216 वजा 6 216. दुसरा प्रश्न, पुढील प्रश्न आपण जाऊया. तेविसावा प्रश्न. 11 28 327 464. क्वेश्चन मार्क. सोपा प्रश्न आहे. पहिला पर्याय 525, दुसरा पर्याय 581, तिसरा पर्याय 5120, चौथा पर्याय 5125. हा संस्कृती. अनम्यूट करा, अनम्यूट. सर 11 मध्ये चा घन अधिक म्हणजे त्या संख्येमध्ये चौथा घन आहे, जसं की 2चा घन 8, 3चा घन 27, 4चा घन 64, त्याच्यात ऑप्शन नंबर 4. 5चा घन 125. एकचा घन इथं आहे, दोनचा घन इथं आहे, तीनचा घन इथं आहे, चारचा घन इथं आहे. पुढे काय आहे 5चा घन 5 5 125. तर काय येणार आहे कार्यक्रम 4. ओके. बरं, पुढचा प्रश्न घ्या. आज पण एक क्रमसंख्याचा रेकॉर्डिंग व्हिडिओ देणार आहे बरं का, आज सुद्धा तो पाहायचा आहे. ओके. आधी 40 मिनिटं आपण क्लास घेतोय. 40 मिनिटं क्लास म्हणजे हा संपल्यानंतर क्रमसंख्यांचा रेकॉर्डिंग व्हिडिओ देतोय. रेकॉर्डिंग व्हिडिओ 5-6 रेकॉर्डिंग व्हिडिओ आहेत, ते कव्हर करायचे आपल्याला. म्हणजे काय होईल, आपण लाईव्ह क्लासमध्ये शिकवणं प्लस रेकॉर्डिंग, एक चांगल्या प्रश्नांची तयारी होईल. किंवा रेकॉर्डिंग मध्ये देतो ती प्रश्न वेगळे असतील, काही प्रश्न डबल होतील, मोजके प्रश्न, सगळेच होत नाही. बरोबर का नाही. हा, ते प्रश्न वेगळे आणि आपले हे प्रश्न वेगळे. ओके. त्यावर रेकॉर्डिंग व्हिडिओ आज पण पाहायचा आहे, होमवर्क करायचं सगळे. ओके. पुढला प्रश्न. हो सर. 24वा प्रश्न. 6 7 15 42 106. क्वेश्चन 231. उमेर वर्ग अटेंडन्स घे रे, उमेर वर्ग. हो सर. 209 187. हो, अटेंडन्स घे. हो सर. हा 100 असा. सर घन प्लस केलेत. प्लस केले तू कशामध्ये. हा म्हणजे 6 आणि 7च्या मध्ये 1चा घन 1 प्लस केलाय. 7 आणि 15 मध्ये 2चा घन 8 प्लस केला, असं करेल. प्लस 27. असंच का.
हो सर. प्लस 64. काय होतं रे, एकचा घन प्लस झालाय, दोनचा घन प्लस झालाय, तीनचा घन प्लस झालाय, फरक फरक काढला. हा जो फरक आहे तो घनसंख्येच्या पटीत आहे. फरक जो निघतो तो घनसंख्या निघतोय. ठीक आहे, मग पुढे फरक काय असला पाहिजे सांगा. 125. पाचचा घन, 6 5 1, हातच्याला 1, 2 1 3, आणि 1 1 2, 231. पर्याय क्रमांक 231. ओके. हो सर. हो सर. नवीन प्रकार येतात बरं का, वेगवेगळे प्रकार येतात बा. किती प्रश्न आहे? 25वा प्रश्न. 26वा प्रश्न. 16 23 28 38 क्वेश्चन मार्क 62. पर्याय येतोय 50 49 तिसरा 45 चौथा 51. वेगळ्या प्रकारे आहे बरं का, आता संमिश्र प्रकारे वेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत हे. बघा काय करायचं त्या प्रश्नाला. पहिल्यांदा काय करायचं, काही सुद्धा नाही, वर्ग संख्येच्या घनसंख्येच्या घ्यायच्या, वरच्या संख्या नाही येत त्या सगळ्या. ओके, सगळ्या संख्या वेगवेगळ्या येतात. ठीक आहे, मग पहिल्यांदा काय करायचं, फरक काढायचा याचा, फरक काढूया. 16 आणि 23 कितीचा वर्ग आहे? 7चा वर्ग आहे. 23 आणि 28 कितीचा वर्ग आहे? 5चा वर्ग आहे. 28 आणि 38 कितीचा वर्ग आहे? 10चा. पुढे फरक काढायचा, पुढे फरक काढायचा. ओके, मग आता बघा 16 16 संख्येच्या अंकाची बेरीज करा. 1 + 6 7चा वर्ग आहे, 7चा वर्ग. 23 संख्येच्या अंकाची बेरीज करा. 2 + 3 5 आहे का, 5चा वर्ग. 23 + 5 28. समजतंय मी काय म्हणतोय ते? रिप्लाय द्या. 38 सॉरी 28 2 आणि 8 10चा फरक आहे. पोलिस आहे 38 8 आणि 3 काय आले? 11 आलं. म्हणजे 11चा फरक पाहिजे. 38 मध्ये 11 मिळवले. 38 + 11 केले. 8 आणि 1 9, 3 आणि 1 4, 49 येते. ओके, तर 49 मध्ये 49 मध्ये काय आले? 4 अधिक 9, 9 4 13, 13च फरक आहे. 49 + 13 करा, बरं 65 येते का? ते येत नाही, 62 करत बसतंय. त्यामुळे उत्तर काय? 49. तर लॉजिक काय म्हणायचं, संख्येतील अंकांच्या बेरजेचा फरक. त्याला काय म्हणता तुम्ही? संख्येतील अंकांच्या बेरजेचा फरक. ओके, समजतंय? हो सर. पुढचा प्रश्न घेऊया. शेवटचे 3 मिनिट राहील बरं का. 40 मिनिट थांबल्यावर आपली झूम मिटिंग संपेल. त्यानंतर तुम्हाला मी रेकॉर्डिंग व्हिडिओ देणार आहे क्रमसंख्यांचा, तो तुम्ही पाहायचा आहे उद्या संध्याकाळपर्यंत. ओके, मी 40 मिनिटाची काय घेतोय, कारण तुम्हाला रेकॉर्डिंग व्हिडिओ मी देतोय कंटिन्युअसली, त्यामुळे मी 40 मिनिटात देतो. समजतंय मी काय म्हणतोय? ओके, आणि जे विद्यार्थी आहेत इतर शाळेतले, आमचे MGB सोडून इतर शाळेतले विद्यार्थी आहेत, तरी त्याच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना सांगू शकता उन्हाळ्याच्या क्लासबद्दल. ओके, अजून आपल्याला ऍडमिशन हवे आहे. ओके, तुम्ही तुमच्या मित्रांना वगैरे सांगा. शेवटचा प्रश्न घेऊया आजचा. 26वा. 24 32 38 62 74 क्वेश्चन मार्क. पहिला पर्याय 95, दुसरा पर्याय 88, तिसरा पर्याय 100, चौथा पर्याय 102.
ओके. हा उमेर वगैरे सांग. तर संख्येतील अंकांचा गुणाकाराचा फरक आहे सर. संख्येतील अंकाच्या गुणाकाराचा फरक आहे. बरोबर आहे. लक्ष द्या. म्हणून दोन तर आणि पर्याय चार. 102 येते. 2 4 काय तर 6. 6चा फरक आहे. प्लस 6. 3 दुनी 8. तर 3 दुनी 6. 6चा फरक येतो बघा. 4 दुनी 8 सॉरी 4 दुनी 8 3 दुनी 6. इथं 6चा फरक आहे. 8 त्रिक 24. इथं फरक 24चा आहे. साइन दुनी 12. इथं फरक 12चा आहे. 7 चौक 28. 28 घ्यायचा आहे. प्लस 28. 8 आणि 4 12 2 4 1 7 आणि 1 8 आणि 2 10 102. ओके समजतंय. ठीक आहे. आज आपण थांबूया इथं. हो सर. रेकॉर्डिंग व्हिडिओ देईन मी थोड्या वेळानं. तो रेकॉर्डिंग व्हिडिओ उद्या क्लास करण्याच्या अगोदर पाहून होमवर्क करायचा. ओके. ज्यावेळेस होमवर्क असणार आहे त्यावेळेस मी 40 मिनिटं घेतोय. होमवर्क नसेल त्या दिवशी जास्त घेतलं जाईल. त्यानंतर उद्या क्लास होईल. परवाच्या नंतर क्लासला थोडं रेकॉर्डिंग व्हिडिओ दिले जातील. तर मी बाहेरगावी जाणार आहे. एक 2-3 दिवस बाहेरगावी गेल्यानंतर तुम्हाला रेकॉर्डिंग व्हिडिओ त्या दिवशी दिले जातील. त्या दिवशी रेकॉर्डिंग व्हिडिओ पाहिजे मी बाहेरगावी गेल्यानंतर. ओके. मी 2-3 दिवस शुक्रवार शनिवार रविवार बाहेरगावी जाणार आहे. ओके. त्या दिवशी तुम्हाला रेकॉर्डिंग व्हिडिओ दिले जाईल व्हॉट्सअपच्या ग्रुपला. त्यावेळेस तुम्ही तो पाहायचा आहे. चालेल. हो सर. हो सर. होत आलेली आहे. हो सर. झूम मीटिंग कोणत्याही क्षणी एंड होईल. आजचा क्लास समजलाय. हो सर. हो सर. हो सर. गुड. सर ते 74 मध्ये 28 ऍड केलं म्हणून 10 ते आलं ना. हे 74 मध्ये 28 ऍड करायचं. 28 का तर 7 चौक 28 संख्येतील अंकाचा गुणाकार. त्याची बेरीज काय ते बेरीज